रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज घेऊन आलेली आहे मी काही अशा टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल. तर इथे बघा, जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा ब्लाऊजबद्दल. आता काय होतं की आपल्या घरी आपल्या साडीवरचे ब्लाऊज सोडले तर इतरही काही असे एक्स्ट्रा ब्लाऊज असतात जे आपण नेहमीच शिवून ठेवतो आणि ज्याची आपल्याला गरजही पडत असते. आता ते ब्लाऊज जर आपण अशा प्रकारच्या घडी करून जर ठेवले तर त्याला खूप अशी जागा लागते. मग आपण अशा प्रकारे छोटीशी एक घडी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय करायचं, जी बाही असते ती दुमडून घ्यायची, तशीच इकडला भाग दुमडून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे आपल्याला दोन्ही भाग एकावर एक दुमडत आणायचे आहे. दुमडल्यानंतर आपल्याला 3 स्टेपमध्ये ही घडी करायची आहे. बघा, एक इकडली घडी व एक इकडली आणि आता याच्या आतमध्ये हा भाग घालून घ्यायचा आहे. थोडा आपण व्यवस्थित जर हा भाग घातला तर ही घडी एवढी छान बनते. छोट्याशा जागेत सुद्धा ही घडी छान अशी बसते. ते तुम्ही बघू शकता, छान अशी ही घडी झालेली आहे. मी इथे या ब्लाऊजची दाखवली. तुम्ही जे साधे ब्लाऊज असते त्या ब्लाऊजची घडी करून आपल्या पर्समध्ये जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तिथे सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा आपल्या अलमारीसुद्धा छान अशा प्रकारे ठेवू शकता. ही पहिली टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता जी दुसरी टिप्स आहे ती आहे अशा पर्सबद्दल. प्रत्येक गृहिणी बाहेर जाताना अशी पर्स नेत असते आणि ती पर्स नेताना त्याच्यात बरंच काही सामान, जसं की पाण्याची बॉटल म्हणा किंवा आणखी काही सामान आपण या पर्समध्ये बाहेर जाताना घेऊन जात असतो किंवा याच्यामध्ये टाकून नेत असतो. पण काय होतं, तेव्हाच आपल्याला सोबत बाहेर जाताना मोबाईलसुद्धा न्यायचा असतो आणि जर पाण्याची बॉटल याच्यामध्ये असेल किंवा आणखी सामान असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण मोबाईल टाकला तर काय होतं की तो पाण्याने म्हणा मोबाईल खराब होण्याची शक्यता असते किंवा सामानामध्ये तो मोबाईल दबल्यामुळे त्याला क्रॅशेस जाण्याची शक्यता असते किंवा जर मोबाईल खराबही नाही झाला तर आपल्याला जर वेळ पडली आणि मोबाईल काढायचं काम पडलं तर तो त्या सामानाखाली दबतो आणि वेळेवर काही मोबाईल आपल्याला सापडत नाही. तेव्हा अशा प्रकारची पर्स आपल्याजवळ प्रत्येक गृहिणीजवळ असतेच असते. मग आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला घ्यायची आहे अशी ही पर्स आणि ही पर्स घेतल्यानंतर आपल्याला ही पर्स घालायची आहे या पर्सच्या आतमध्ये घातल्यानंतर आता बघा, आपल्याला इथे लागणार आहे एक काटेपिन. आता बघा, ही जी काटेपिन आहे याच्या साहाय्याने आपल्याला या पर्सला असं टाचून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की आपल्याला इथे एक छान असा खणा तयार होईल किंवा एक पॉकेट तयार होईल की ज्याच्यामध्ये आपण बाहेर जाताना मोबाईल सहज नेऊ शकू. तर इथे बघू शकता, मी अशा प्रकारे ही टाचपिनने हे दुसरं पॉकेट जे आहे ते टाचून घेत आहे. अशा प्रकारेच आपल्याला टाचायचं आहे. टाचल्यानंतर आता इथे बघा, छान असं हे पॉकेट तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मोबाईल किंवा आणखीही काही सामान जे आपल्याला पैसे म्हणा की काही हे आपण याच्यात सहज टाकू शकतो. आणि आता आपल्याला बाहेर जाताना मोबाईल खराब होण्याची किंवा मोबाईलसाठी धडपड करण्याची गरज नाही. मोबाईल सहज आपल्या पर्समध्ये आपण नेऊ शकतो. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता जी तिसरी टिप्स आहे ती आहे अशा पेनच्या शाईबद्दल. काय होतं, मुलं शाळेत जातात आणि मुलाचे जे व्हाईट ड्रेस असतात त्याच्यावर नकळत असे पेनचे डाग पडत असते आणि ते काढणं आपल्याला खूप असं कठीण जातं. तेव्हा काय करायचं, आपल्याकडे घरी जर थिनर असेल तर ते थिनर घ्यायचं आणि त्या थिनरने आपल्याला अशा प्रकारे बघा याला प्रेस करायचं. थिनर जसं जसं आपण याच्यावर घासू तसं तसं हा डाग निघायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता, आता मी हा डाग हातावर दाखवत आहे काढून. तुम्ही आपल्या ड्रेसवरचे सुद्धा काढू शकता. बघू शकता, सहज मी याला फक्त प्रेस करत आहे आणि थिनरमुळे हा डाग पूर्णतः निघून गेलेला आहे. तुम्ही सुद्धा हे टिप्स नक्की फॉलो करा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला ही तिसरी टिप्ससुद्धा कशी वाटली. ते बघू शकता, हातावरचा बराचसा डाग हा निघून गेलेला आहे. आता आपण कोणतेही व्हाईट कपडे असो त्याच्यावर जर शाईचे डाग पडले तर ते या थिनरच्या कापडने नक्कीच काढू शकतो. आता जी चौथी टिप्स आहे ती सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. काय होतं की आपले जे केस असतात ते केस खूप असे डॅमेज व्हायला लागतात. तेव्हा आपण घरच्या घरी ते छान असा एक उपाय पाहणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, पाणी उकळीला ठेवायचं आहे. पाणी उकळीस आलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा असा चिरून घ्यायचा आहे. कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यावर 1 चम्मच चहापत्ती घालायची आहे. चहापत्ती घातल्यावर याला छान अशा 5 ते 6 उकळ्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून ह्या कांद्याचा व या चहापत्तीचा जो गर आहे तो पूर्णतः पाण्यामध्ये उतरेल. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून कळवायला सुद्धा विसरत जाऊ नका.
आणि एक लाईक, एक शेअर व एक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. इथे छान आपलं जे सारण आहे किंवा जे आपण एक सोल्युशन बनवलं आहे ते शिजून तयार आहे. एका गाळणीने आपण याला गाळून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपले जे केस आहे त्या केसामध्ये लावायचे आहे. आता हे केस बघू शकता तुम्ही, छान अशी लांबसडक केस आहे, पण हे डॅमेज होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. कारण जर आपण याची काळजी घेतली नाही तर आपले केस हे लवकरात लवकर तुटायला लागतात, डॅमेज होतात आणि खूप असे गळण्यास सुरुवात होतात. तेव्हा आपण या छान असा सोल्युशनचा उपयोग करून आपले केसाची काळजी इथं मात्र घेऊ शकतो. म्हणून हे सोल्युशन नक्की करा आणि आठवड्यातून एकदा आपल्या केसाला हे लावत जा. याने काय होईल की आपले केस हे डॅमेज होणार नाही आणि लांबसडक नक्कीच बनतील. धन्यवाद.